नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज 10th SSC बोर्डाचा पहिला पेपर म्हणजेच मराठी कसा प्रिपेअर केला जातो, प्रिपरेशन प्लॅन काय असेल, नक्की या विषयामध्ये कुठल्या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायचं आहे, कुठल्या गोष्टींना किती प्रिपरेशनसाठी वेळ द्यायचा आहे, सगळं काही या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. अजिबात लोड घेऊ नका. लँग्वेजचा पेपर आहे, 80 मार्कांचा पेपर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सहज 75च्या वरती मार्क सहज पाडू शकता, काही लोड नाही आहे. पण त्यासाठी व्यवस्थित प्रिपरेशन करावं लागेल. आता जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे प्रिपरेशन प्लॅन समजून येईल. एंडिंगला मी कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे असतात, कसे सॉल्व करायचे असतात, जेणेकरून टाईम पुरेल, सगळं काही सांगतो. अजिबात लोड घेऊ नका. चलो, आता तुमचे काही डाऊट्स असतात ते म्हणजे पेपर वेळेत पूर्ण न होणे, टाईम मॅनेजमेंटमध्ये काहीतरी जम्बलिंग होतं, पुढं मागं केल्यानंतर सुद्धा टाईम मॅनेजमेंट होत नाही, वेळ पुरत नाही, व्यवस्थित लिहिणं होत नाही, हँडरायटिंग जेवढी सुरुवातीला चांगली असती तेवढीच एंडिंगला चांगली होत नाही, असे बरेचसे तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत. नंतर 75+ मार्क येतील का, हाही मोठा प्रश्न आहे. उपयोजित लेखन किती लिहावं, कविता, रसग्रहण यांना वेळ कसा द्यावा, असे बरेचसे प्रश्न तुम्हाला आत्ता पडलेले आहेत. अजिबात लोड घेऊ नका. या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पेपर पॅटर्न समजून घ्या. जोपर्यंत पेपर पॅटर्न समजणार नाही ना, तोपर्यंत कुठले प्रश्न सोपे आहेत, कुठले प्रश्न लवकर उरकू शकतील हे नाही समजणार. आता आपल्याला मराठीचा पेपर हा विभागानुसार येतो. पहिला विभाग असतो गद्य विभाग. त्याच्यामध्ये 3 उतारे असतात. त्यातले 2 उतारे असतात पठित, जे की 7 गुणांचे असतात. आता ह्याच्यामध्ये पण 2 गुणांची ॲक्टिव्हिटी, 2 गुणांची ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आपण कृती म्हणतो, आणि 3 मार्कांचं तुम्हाला स्वमत राहणार आहे. आता हे जे काही स्वमत असणार आहे हे आपल्याला एकदम व्यवस्थित टापटीप लिहावं लागेल, कारण रायटिंग स्किलचा पहिलाच प्रश्न हा स्वमतापासून सुरू होतो. नीट लक्षात ठेवा, कारण हे तुम्ही स्वतःहून लिहिताय. जर तुम्ही स्वमत चांगलं लिहिलं, ते व्यवस्थित मुद्देसूर असलं, तर रायटिंग स्किल चेकिंग करताना पर्सन एकदम डिटेलमध्ये चेक करतो. क्लिअर. नंतर पुढचा उतारा येतो तो म्हणजे अपठित उतारा, जो की 4 गुणांचा असतो. ह्याच्यामध्ये स्वमत नसतं, त्यामुळे लोड घेऊ नका. एकदम सोपा उतारा विचारलेला असतो आणि सहज हा उतारा 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण होऊन जातो. असे एकूण 3 उतार्यांचे मिळून 18 गुण असतील. 18 गुण हे तुम्हाला सहज मिळतात. अजिबात लोड घेऊ नका. त्याच्यानंतर पुढे येतो पद्य विभाग. पद्य विभागामध्ये एकूण 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न येतो कवितेवरील प्रश्न, त्याच्यामध्ये तुम्हाला कृती वगैरे दिसून येईल 8 गुणांसाठी. त्यानंतर कृती असती, म्हणजे कविता तुम्हाला का आवडती, का आवडत नाही. नंतर कवितेतले काही शब्द दिलेले असतील, त्यांचा अर्थ लिहावा लागतो, कवीचं नाव लिहावं लागतं. या टेबलर फॉर्ममध्ये तुम्हाला कृती दिलेली असती, ती असते एकूण 4 गुणांना. आणि नंतर कवितेतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे रसग्रहण, हा येतो 4 मार्कांना. आता नीट बघा, कवितेवरीलचे प्रश्न कसे प्रिपेअर करायचे, कृती कशी सॉल्व करायची हे पुढं सांगतो, लोड घेऊ नका. पण मेन पॉईंट काय, रसग्रहण येण्यासाठी हे अगोदरचे 2 प्रश्न पक्के होणे खूप जास्त गरजेचं आहे. कारण रसग्रहण फक्त 4 मार्कांना आहे, हा प्रश्न 8 मार्कांना आहे. त्यामुळं तुम्ही जास्त ह्याच्यावरती फोकस करता आणि ह्याच्यामध्ये मार्क घालवता. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, आपल्याला कविता ही डिटेलमध्येच प्रिपेअर करायची आहे. कविता जर डिटेलमध्ये प्रिपेअर झाली तर आपसूक आपलं रसग्रहण होऊन जाईल. क्लिअर. त्यानंतर पुढे येतो, आता मार्क सांगायचे राहिले, एकूण 16 गुणांसाठी येणार आहे. म्हणजेच वरचे किती होते 18 आणि हे किती झाले आता 16. आता पुढचा येतो स्थूल वाचनाचा विभाग. ह्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील. त्या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर लिहायचेत, मुद्दे सूर लिहायचेत. एक प्रश्न आपला 3 गुणांसाठी येतो, म्हणजे झाले 6 गुण. क्लिअर. त्यानंतर पुढं भाषा अभ्यास. आता ह्याच्यामध्ये बघा कसे प्रश्न पडतात, नीट समजून घेऊ. प्रश्न 4था असतो ह्याच्यामध्ये. सुरुवातीचा प्रश्न येतो समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार 8 गुणांसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणारे 8 गुणांसाठी. ह्याच्यामध्ये सुद्धा शब्दसंपत्ती म्हणून एक टॉपिक असेल, ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द, असे 4 प्रश्न येतात एकूण 8 गुणांसाठी. म्हणजे भाषा अभ्यास किती झाला, 16 गुणांचा झाला. आणि हे 16 गुण तुम्ही आराम के साथ 20 मिनिटांमध्ये मिळवू शकता. बघा, एवढा सोपा प्रकार आहे. तुम्ही म्हणता वेळ पुरत नाही, पण वेळ पुरतो. नीट लक्ष देऊन ऐका. पुढे येतं ते म्हणजे उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखनाचे पण 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न येतो पत्रलेखन, जे की तुम्हाला कंपल्सरी आहे. औपचारिक किंवा अनौपचारिक लिहायचं असतं. त्यातलं कुठलं लिहायचं सांगतो, लोड नका घेऊ. त्यानंतर जाहिरात, बातमीलेखन, कथालेखन यांच्यापैकी 2 कृती लिहायच्यात. त्यानंतर प्रसंगलेखन, आत्मलेखन, वैचारिक लेखन यांच्यापैकी 1 लिहायचं. आता मला जर विचारता तर उपयोजित लेखनामध्ये आउट ऑफ मार्क देणारे टॉपिक कुठले असतील, ते म्हणजे पत्रलेखन. तुम्ही कंपल्सरी लिहिणार आहात. ह्याच्यामध्ये कुठलं पत्र लिहिता तर औपचारिक पत्र लिहा. बघा, औपचारिक पत्र जे असतं, एक मिनटं,
औपचारिक पत्र जे असतं हे कमी लिहावं लागतं आणि कमी लिहिल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गुण सहज मिळवता येतात. त्यामुळं हे पटकन उरकेल आणि वेळ वाचेल. नंतर जाहिरात लेखन करा, हे तर एकदम 5-6 मिनिटातच काम आहे. त्यानंतर बातमी लेखन, त्यानंतर प्रसंग लेखन. आता हेच टॉपिक तुम्ही आत्ता सिलेक्ट करा. हे टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित लिहिले तर आउट ऑफ मार्क सहज मिळतील. आता बाकीचे टॉपिक मी का नाही म्हणलं ते नीट समजून घ्या. कथालेखन करताना कथेला तेवढा सस्पेन्स आपल्याला लिहिताना देता येणार नाही. एक्झाम 3 तासाची आहे. सस्पेन्सच्या नादामध्ये काय होऊन जाईल, कथा कुठेतरी भरकटून जाईल, मग काहीतरी शब्द वेगळे येतील आणि कथालेखनामध्ये मार्क जाऊ शकतात. त्यानंतर सेम आत्मकथन आणि वैचारिक लेखन हे लिहिताना पुस्तकी शब्दांचा खूप जास्त प्रमाणात वापर करावा लागतो आणि वाचन कमी असल्यामुळं आपण हे नीट लिहू नाही शकत. त्यामुळे बेटर वे काय, प्रसंग लेखन लिहा. जे दैनंदिन जीवनात घडतं, दैनंदिन जीवनातले जे शब्द असतात ते तुम्ही प्रसंग लेखनामध्ये लिहिले तरी काही टेन्शन नाही येणार. त्यामुळे लोड घेऊ नका. आता हा पूर्णपणे पेपर पॅटर्न तुम्हाला समजून सांगितला. आता प्रिपरेशन कसं करतात, आपल्याला प्रत्येक विभागाला अनुसरून प्रिपरेशन करावं लागेल. एकूण आपल्याकडं 4 विभाग होते, 5 विभाग होते. 5ही विभाग आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करावे लागतील. प्रत्येक विभागाचं प्रिपरेशन कसं करायचं ते सांगितलं आहे बघा. गद्य विभाग जो असतो त्यासाठी धड्याखालची जे काही प्रश्न उत्तर आहेत ते आत्तापासूनच बघून घ्या. आता बघून घ्या म्हणलं मी पाठ करा असं म्हणलं का, नाही म्हणलं. बघून घेणे याचा अर्थ असा होतो की धड्यामध्ये त्याची उत्तरं कुठं आहेत ती समजून घ्या. म्हणजे उतारा आल्यानंतर तुमचा टाईम नाही जाणार, हे आधीपासूनच माहिती असेल. कळलं नक्की. त्यानंतर कविता प्रिपरेशन करताना सुरुवातीला कवितेचं नाव बघा, कविता कुणी लिहिलेली आहे, कवितेचा अर्थ नीट समजून घ्या. प्रत्येक नवीन शब्दाचा अर्थ क्लिअर करून घ्या. नंतर कवितेवरील जे काही कृती वगैरे असतात कवितेच्या खाली ते देखील प्रश्न सॉल्व्ह करून बघा. म्हणजे तो 8 मार्कांचा जो प्रश्न होता ना तो पक्का होऊन जाईल. आता पद्य विभागाचं प्रिपरेशन कसं करायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इव्हन रसग्रहण कसं लिहिलं जातं हे देखील सांगितलं आहे. तो व्हिडिओ नसेल बघितला, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तो व्हिडिओ नीट बघून घेतात. त्यानंतर पुढं स्थूल वाचन. स्थूल वाचनासाठी आपल्याला एकूण 4 स्थूल वाचन आहेत. 4 पैकी 3 पक्के करा. 3 पक्के करायचे आणि असे पक्के करा की त्यांची उत्तरं तुम्ही मुद्देसूर लिहू शकता. कारण उत्तरं जर मुद्देसूर असतील तर मार्क आउट ऑफ पडतील. पण उत्तरामध्ये मुद्दे वर खाली झाले तर पेपर चेकिंग करणारा माणूस सहज मार्क कापू शकतो. त्यामुळे मुद्दे व्यवस्थित ठेवतात. नंतर पुढं भाषा अभ्यास. हा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. सगळे PYQ त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. तो व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. अजिबात लोड घेऊ नका. तेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसून येतील. क्लिअर. आता त्याच्यानंतर उपयोजित लेखन करताना महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो, नीट काळजी घ्या. लिखाणातल्या चुका कमी करा. जर चुकून एखादा शब्द जरी चुकला तरी पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनचा माइंडसेट तसाच होईल आणि तो तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करेल. त्यामुळं लिखाणातल्या चुका जरा कमी करा. नंतर उत्तर लिहिताना, कुठलंही उपयोजित लेखनाचं उत्तर लिहिताना सुरुवातीला इंट्रोडक्शन ठेवा. त्यानंतर मुद्देसूर आन्सर लिहा, म्हणजेच मुद्देसूर मुद्द्यांची मांडणी करा आणि नंतर प्रॉपर एंडिंग करताल. आणि व्यवस्थित हँडरायटिंग मेंटेन ठेवा. पेपरच्या सुरुवातीला जशी हँडरायटिंग तुम्ही पॅराग्राफसाठी, पद्य विभागासाठी, गद्य विभागासाठी काढली होती तीच हँडरायटिंग आपल्याला एंडिंगला ठेवायची. त्यानंतर पुस्तकी भाषा आणि पुस्तकी शब्द हे तेव्हाच जमतील जेव्हा मी तुम्हाला म्हणलं ना की गद्य विभागासाठी तुम्हाला प्रत्येक धड्यातली प्रश्न उत्तरं बघायची आहेत. जर तुम्ही प्रश्न उत्तरं व्यवस्थित बघितली तर धड्यातले शब्द तुमचे पक्के होऊन जातील. त्यामुळं गद्य विभाग व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. कळला नक्की. प्लॅन समजला. आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल ते पण नीट समजून घ्या. सगळ्यात पहिलं तुम्हाला व्याकरणाची लिंक मिळून जाईल. त्यानंतर पद्य विभाग कसा प्रिपेअर केला जातो ते सांगितलं जाईल. त्यानंतर पत्रलेखनाचा पण व्हिडिओ आलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बातमी लेखन, नंतर जाहिरात लेखन आणि त्यानंतर प्रसंग लेखन कसं करायचं ते देखील सांगेल. सोबत जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स होते सगळे काही तुम्हाला देतो. व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि हां, आपल्या ॲप्लिकेशनवरती ऑलरेडी सगळं मटेरियल अपलोड झालेलं आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे, नीट डाउनलोड करा. व्यवस्थित फ्रीमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल झालं आहे, ते व्यवस्थित घ्या आणि प्रिपरेशनला व्यवस्थित सुरुवात करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तो डाऊट तुमचा नक्की क्लिअर होऊन जाईल. अशा पद्धतीने मराठीचं प्रिपरेशन करा आणि सहज तुम्ही 70-75पेक्षा जास्त मार्क पाडू शकता. अजिबात पॅनिक होऊ नका. टाईम हातामध्ये आहे. व्यवस्थित युटिलाइज करा, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.